टिळकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली पूर्व, इयत्ता 3री, विषय गणित. मी सौ वृषाली विष्णू देवधर. नमस्कार बालमित्रांनो, या आधीच्या भागात आपण गुणाकाराची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते पाहिले. आज आपण इथे गुणाकाराचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. इथे आपल्याला एक चित्र दिसत आहे. चित्रात 3 मणी 5 वेळा घेतले म्हणजेच 3 गुणिले 5. तसेच दुसऱ्या चित्रात 5 मणी 3 वेळा घेतले म्हणजेच 5 गुणिले 3. यामध्ये 3 गुणिले 5 आणि 5 गुणिले 3 या दोन्ही उदाहरणांचे उत्तर सारखेच येते. म्हणजेच 3 गुणिले 5, 5 त्रिक 15 आणि 5 गुणिले 3 बरोबर 15. म्हणजेच या दोन्ही उदाहरणांचे उत्तर सारखेच येते. पुढील गुणाकार उदाहरणांचे निरीक्षण करा. 6 गुणिले 5, 5 30. 5 गुणिले 6, 6 पंचे 30. पुढचे उदाहरण आहे 7 गुणिले 3, 3 7 21. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. पुढचे आहे उदाहरण 5 गुणिले 4, 4 पंचे 20. 4 गुणिले 5, 5 चौक 20. त्यानंतर 8 गुणिले 2, 2 अठ्ठी 16. 2 गुणिले 8, 8 दुणे 16. ही सर्व उदाहरणं आपण पाहिली असता आपल्याला असे दिसून येते की संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच येतो. त्यांचे उत्तर सारखेच येते. आता इथे आपण शून्याचा गुणाकार गुणधर्म पाहणार आहोत. इथे आपल्याला चित्र दिसत आहे. चित्रामध्ये 2 गोट्या 4 वेळा घेतल्या म्हणजेच 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच 2 गुणिले 4, 4 दुणे 8. नंतरच्या चित्रात एकच गोटी आहे, 4 वेळा घेतली आहे. 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 1 गुणिले 4, 4 एके 4. त्यानंतरच्या चित्रामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही आहे म्हणजे 0 आहे तिथे. म्हणून 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 म्हणजेच 0 गुणिले 4, 4 0 0. म्हणजेच कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणले तर त्यांचा गुणाकार 0च येतो. म्हणजेच 0 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 0 यांचे उत्तर 0च येईल. गुण्य, गुणक आणि गुणाकार कशाला म्हणतात ते पाहूयात. इथे एक उदाहरण दिले आहे 7 गुणिले 4. 7 गुणिले 4 या गुणाकारात 7 या पहिल्या संख्येला आपण गुणतो तो गुण्य आणि 4 या दुसऱ्या संख्येने आपण गुणतो तो गुणक आणि यांचे आलेले उत्तर 28 म्हणजेच गुणाकार होय. याचप्रमाणे 4 गुणिले 7 या गुणाकारात 4 हा गुण्य आहे, 7 हा गुणक आहे तर 28 हा त्यांचा गुणाकार आहे. खालील गुणाकार उदाहरणे आपल्या वहीमध्ये लिहा. 3 गुणिले 4, 4 गुणिले 3. 7 गुणिले 5, 5 गुणिले 7. 8 गुणिले 0, 0 गुणिले 8. 6 गुणिले 9, 9 गुणिले 6. 5 गुणिले 3, 3 गुणिले 5.
6 गुणिले 0, 0 गुणिले 6. इथे मधल्या चौकोनात आपल्याला उत्तर लिहायचे आहे. ही उदाहरणे आणि आज झालेला सर्व अभ्यास आपल्या वहीमध्ये लिहा. धन्यवाद.